नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तयार ब्लाऊजच्या बाहीपासून आपल्याला बाही कटिंग कशी करायची आहे. म्हणजे इथे आपल्याला पेपर कटिंग करायचं नाही आहे आणि मापंसुद्धा टाकायची नाही आहे. आपल्याला हे आपलं इथे ब्लाऊज तयार आहे. ह्या तयार ब्लाऊजपासून आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर आपण याआधी एक शॉर्ट टाकलेला होता आपल्या चॅनलवरती. तयार ब्लाऊजच्या बाहीवरून आपण बाही कटिंग केलेली होती. तर एका ताईंची कमेंट होती की ताई याचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ दाखवा. तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग करण्याची सोपी पद्धत दाखवलेली आहे. बाही मी तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवलेली आहे. लॉंग बाही, शॉर्ट बाही, रेग्युलर साईजची बाही आणि 2 इंचाची बाही, सर्व प्रकारच्या बाहीचे कटिंग करून मी तुम्हाला व्यवस्थित दाखवून दिलेले आहे. तर जर तुम्हाला तशी कटिंग करायची असली तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अंगावरून जर तुम्ही आर्महोलचं माप घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. पण जर आपण ब्लाऊजवरून माप घेणार असू तर आपल्याला त्यामध्ये 1 इंच प्लस करायचा नाही आहे. जो ब्लाऊजचा इथे तयार आर्महोल आहे त्याच आर्महोलवरून आपल्याला बाही कटिंग करायची आहे. आणि ही पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजे जसं आपण आर्महोलचा निम्मे करतो, दंडगेर लावतो आणि तसं नाही न करता जसंच्या तसं ह्या ब्लाऊजची बाही आहे तशीची तशी ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे. तर ती कशी करायची ती बघूया आपण आता. तर इथे हे मी ब्लाऊज घेतलेला आहे. हे बघा, हे अशा प्रकारचं हे ब्लाऊज आहे. या तयार मापावरून, या तयार बाहीवरून आपण बाही कट करूया. चला तर मग. तर त्यासाठी हा इथे कापड घेतला. हा इथे असा डबल फोल्ड आहे. हा इथे असा डबल कापड आहे. त्याला परत आपण एक फोल्ड करून घेऊ अशा पद्धतीने. हा एक फोल्ड झाला. म्हणजे आता हे 4 पदर झाले. यातून आपल्या 2 बाहीचं कटिंग होणार आहे. तर सर्वात आधी आपण इथे सरळ रेष टाकून घेऊ. सरळ रेष टाकल्याच्या नंतर हे ब्लाऊज घ्यायचं तयार. त्याची ही बाही आहे, ही अशा पद्धतीने इथे ठेवायची. ही बंद घडी आहे. या बंद घडीकडे ही बंद बाजू आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि जर तुमचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला इथे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे. आणि जर तुमचं साधं ब्लाऊज असेल तर पट्टी वाढण्यासाठी तुम्ही जितकं पट्टी वाढण्यासाठी घेत असाल तितकं इथे एक्स्ट्रा मार्जिन सोडून द्यायचं. तर आता हे अस्तरचं ब्लाऊजचं कटिंग आहे तर त्यासाठी मी इथे खाली अर्धा इंच इतकं अंतर सोडणार आहे. खालची बाजू फिनिशिंग करण्यासाठी हे अर्धा इंच आपण सोडलं. हे अर्धा इंच सोडल्याच्या नंतर इथून आपल्याला ही बाही अशी ठेवून घ्यायची आहे. इथे हे बरोबर असं काढून घ्यायचं. दंडगेर असं ठेवायचं. त्यानंतर ही बंद बाजू, ही बंद बाजू. अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. हे व्यवस्थित सेट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं. इथे हे शोल्डर, मेन जॉईंट, त्यानंतर इथलं जे हे आपलं आर्महोलचा भाग आहे हा आपण असा ताणून खेचून घ्यायचा. थोडासा असा खेचून घ्यायचा थोडासा. म्हणजे जे सळ वगैरे असतील ते निघून जातील आणि आपले परफेक्ट माप आपल्याला मिळेल. इथे अशा पद्धतीने इथे ही दंडाचं माप टाकलं. त्यानंतर लांब बाही असल्यामुळे आपल्याला इथे बाहीच्या फिटिंगसाठी इथे मध्याचं माप टाकलं. त्यानंतर इथे उंचीचं माप. इथून इथपर्यंत हे आपल्या बाहीचं उंचीचं माप झालं. इथे हे आपण उंचीसाठी मार्किंग केलं. त्यानंतर अर्धा इंच आपल्याला हे बाही जोडण्यासाठीचं मार्किंग करायचं आहे. ही इथे आपली तयार बाही आहे त्यास आणि बाही जोडण्यासाठी आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. हे अशा पद्धतीने. त्यानंतर हे इथे असं खेचून घेतलं. इथे धरून ठेवायचं आणि इथे असं खेचून घ्यायचं थोडंसं. आता इथे हा जॉईंट आहे. हा जॉईंटचा आपण एक मार्क घेतलं. त्यानंतर इथे ही बाही जुडलेली आहे म्हणून बाही जोडण्यासाठीचं शिलाई मार्जिन अर्धा इंच ते घेतलं. त्यानंतर इथे इथपर्यंत आपला आर्महोल आहे त्याचं एक मार्किंग हे करून घेतलं.
अशा पद्धतीने मार्किंग केलं. त्यानंतर इथला जो सेंटर आहे, इथला जो हा शेप आहे आर्महोलचा, त्याचा इथे सेंटरचं एक मार्किंग करून घ्यायचं. इथे असं बोट ठेवून घ्यायचं. त्यानंतर इथे ते मार्किंग येणार आहे, इथे हे मार्किंग येणार आहे. तर इथे एक मार्क करून घेतलं आपण. हे जे सेंटर आहे या सेंटरचं मार्क इथे केलं. त्यानंतर हे ब्लाऊज उचलून घ्यायचं आणि याला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन. अशा पद्धतीने हे आपण तयार मापावरून मापं घेतली. त्यानंतर आता आपल्याला याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. हे तर आपण शिलाई मार्जिन इथे वाढवलेलंच आहे. इथे हे 1.5 इंच, इथे 1.5 इंच आणि याच्या पुढे 1.5 इंच. हे झालं. हे आपले फिटिंगचं माप आहे. हे आपलं एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते. त्यानंतर इथे आकार द्यायचा. इथपर्यंत हा आपला आर्महोलचं माप होतं. त्याच्यासाठी आपण बाही जोडण्यासाठी आपण हे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढवलं. इथे सेंटरचं माप होतं, बाही जोडण्यासाठी आपण अर्धा इंच वाढवलं. इथे आपला तयार बाहीचं माप होतं, अर्धा इंच आपण बाही जोडण्यासाठी वाढवलं. आता अशा पद्धतीने इथे हा बाहीचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा. आणि हे जे माप आहे हे इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. आणि हा आपला पाठीमागचा आकार आहे. आधी आपण हे कट करून घेऊ आणि मग पुढील उथळ आकार देऊन घेऊ. तर आपण काय केलं, सर्वात आधी आपण इथे अर्धा इंच सोडलं बाहीला फिनिशिंग देण्यासाठी. त्यानंतर इथे तयार बाहीचं माप घेतलं आणि अर्धा इंच आपण बाही जोडण्यासाठीचं घेतलं. त्यानंतर इथे दंडघेर घेतला, इथे मध्य घेतला आणि आर्महोल घेतला. त्यानंतर इथून इथपर्यंत आर्महोलचं माप टाकून घेतलं आणि आर्महोलला सुद्धा इथे तयार माप आपलं आर्महोलचं होतं तर त्याला सुद्धा आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून घेतली. हे सर्व मापे टाकल्याच्या नंतर आपण ही मेन फिटिंगची रेषा होती आपली, तर त्यापुढे आपण हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन वाढवून घेतलं. इथपर्यंत आपण हे करून घेतलेलं आहे. आता आपण याला कट करू आणि मग याला खोल आकार देऊन घेऊ. कट करण्याच्या आधी इथपर्यंत आपण हे करून घेतलं. आता आपण याला एक चेकिंग करून घेऊ. चेक करायचं म्हणजे काय करायचं आहे, आता आपण याला एकदा चेक करून घेऊ की आपली तयार ब्लाऊजची बाही ही किती येते. इथून टेप ठेवायचा आणि हे मोजून घ्यायचं. असं आपली तयार ब्लाऊजची बाही ही बघा 9.25 इंच येत आहे. तर आपण हे मोजून घ्यायचं इथून ते या रेषेपर्यंत. हे बघा इथे हे आपलं बरोबर 9.25 इंच तयार बाही येणार आहे. आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे, हे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे. हे मधलं आपलं 9.25 इंचाची बाही इथे तयार होणार आहे. आता आपण ही कट करू आधी. इथे बघा ही आपली बाही इथे कट करून झालेली आहे. याचा आपण सेंटर देऊन घेतला. सेंटर दिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार इथे उथळ आकार अशा पद्धतीने देऊ शकता. आणि हा उथळ आहे हे समजण्यासाठी इथे चेका. अशा पद्धतीने ही बाही कट झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बाही तुम्ही या ब्लाऊजनुसार कट केलेली आहे, या ब्लाऊजच्या बाहीनुसार कट केलेली आहे. फक्त बाहीच नाही तर आपण याचा आर्महोलसुद्धा याच पद्धतीने घेतलेला आहे. म्हणजे याच आर्महोलनुसार ही बाही कटिंग झालेली आहे. ही बाही तुम्ही ज्या ब्लाऊजला जोडणार आहे तर त्या ब्लाऊजचा सुद्धा आर्महोल तुम्हाला याच पद्धतीने घ्यायचा आहे. म्हणजे याच मापानुसार त्या ब्लाऊजचा सुद्धा आर्महोल कट केलेला असला तर ही बाही त्या ब्लाऊजला परफेक्ट बसणार आहे. नाहीतर थोडंसं काहीतरी कमी जास्त असं होतं. तर तुम्ही ब्लाऊजसुद्धा कटिंग करताना त्याच मापाने कट करा ज्या मापाने तुम्ही बाही कट केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ही बाही कट केली. तर अशा पद्धतीने आपण ही बाहीचं कटिंग इथे बघितलेलं आहे. जर तुम्हाला अजून डीपमध्ये बाहीचं कटिंग बघायचं असलं तर आपल्या चॅनलवरती याआधी अजून 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जे बाही कटिंग संदर्भातच आहेत. त्यामध्ये मोठ्या बाहीपासून तर अगदी 2 इंचाच्या बाहीपर्यंतचं कटिंग व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.